चला अंपायरचा सिग्नल आपल्यापर्यंत आला, पण मॅचला लगेच सुरुवात करूया. करण ठाकूर बॉलिंग मार्क वरती. फर्स्ट बॉल. पहिला बॉल प्रचंड वेगाला आपल्याला पाहायला मिळाला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. करण इम्प्रेस केलेला आजच्या दिवसात बघतो आपण. बॉलिंग असेल बॅटिंग असेल दोन्ही फॉर्मॅटमध्ये चांगली त्याची आपल्याला कामगिरी आजच्या दिवसामध्ये टीम करिता पाहायला मिळते. दोन्ही संघ आज क्वालिफाय झालेले सेमीफायनल करिता. कुठला संघ उद्या खेळणार आहे सुपर संडे मध्ये मेगा फायनल. राऊंड विकेट नाखून टप्पाचा पूल केलाय. फुल स्विंग शॉट रन सिंगल चांगला मिळेल. चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. रोहितचा आक्रमण सिक्सर. सिक्सरनं धावांचा श्रीगणेश केलेला रोहितनं. रोहित पाटील सोबत यश ठाकूर. अजून एक अप्रतिम शॉट आहे. स्लाइस केलाय डीप मध्ये. प्रतिम सेल. कार्बन कमाल कॅच. रोहित पाटील बाद. सार्थक नवीन बॅटर मोठा आहे. चेंडू विकेट किपरच्या पाडी थर्डमॅनला फील्ड होल उचलून फेक करेपर्यंत दावीत मिळत एक सिंगल. आणि सिंगलच्या मदतीने संघाच्या धावसंख्या एक न पुढे स्कोर बोर्ड कोण आपण पाहतो 7 वरती. पहिलं षटक करण ठाकूरचं. अच्छा दिवसातील शेवटची मॅच सेमीफायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळते. जिंकणारा संघ उद्या सुपर संडे मध्ये मेगा फायनल खेळ. राऊंड विकेट ना समोर यश आहे. चांगला चेंडू. चांगली बॉलिंग. लेंथ आणि टप्पा सातत्याने इम्प्रेस केलेले करण. आता तुम्हाला ॲक्शन रिप्ले पाहायला मिळेल. चेंडू पडल्याच्या थोडासा स्कीट झाला. थोडासा आतमध्ये देखील आपल्याला त्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल. धाव आहेत 7. एक खेळाडू बाद. पूल करायचं होतं. टायमिंग व्यवस्थित नाही. स्वतः तिथं लखन पोहोचतोय. डीप मधून 2-3 फिल्डर पोहोचलेत. 2 धावा सहजरित्या मिळतीलच. आणि या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाईल 2 न पुढं. स्कोर कार्ड 9 वरती आहे. पहिलं षटक संपलेलं आहे. चांगला चेंडू लखनचा. लखनने देखील इम्प्रेस केलेला आजच्या दिवसामध्ये. त्यानं चांगली बॉलिंग केलेली आहे. खास करून जेव्हा जेव्हा टीमला गरज आहे तेव्हा तेव्हा त्याच्या माध्यमातून चांगली बॉलिंग चांगले स्पेल त्याचा आपण पाहिलेला आहे. आणि आता देखील चांगली सुरुवात त्यानं केलेली आहे. पाहतो आपण धाव एक्स्ट्राच्या मदतीनं मिळत्या. एका धावेच्या मदतीने संघाच्या धावसंख्या 1 न पुढे स्कोर बोर्ड 10 वरती. साकिंग यांना आता खेळण्यासाठी सज्ज आहेत. यश
अगोदरच खेळले, चांगली बॉलिंग, चांगली लाईन, चांगला टप्पा, इम्प्रेस करत असताना या विकेट बघतो आपण थोडासा पाणी जरूर साठलाय, काही चुकी विकेट आहे तिथेच. चेंडू पीच करत असताना गती जास्त नाहीये, मात्र टप्पा व्हेरिएशन अशाकडे जास्त लक्ष असतं. सिनियर खेळाडू आहे लखन जाधव, वेगवान चेंडूने वेगवान फटका देखील स्लाइस केलाय. फिल्डर वेगानं पोहोचण्याचा प्रयत्न करतोय जरूर, मात्र चेंडू त्याच्या वेगानं पोहोचला बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. चौकाराच्या मदतीने संघाचे धावसंख्या झाली 4 न पुढं 14. 14 धावा धावपलकावरती आहेत. नेक्स्ट बॉल, कमी केली गती, समोर लेन जरूर आपण बघितली, समोरच्या दिशेनं खेळा फटका, लेन जशी चुकली रेडी होता खेळण्याकरिता यश आणि यश बाट मधून आलाय हा सिक्सर. सिक्सरनं संघाची धाव संख्या फ्लाय होते, स्कोरबोर्ड 20 वरती 30+ जाण्याचा प्रयत्न असेल. मागच्या देखील मॅचमध्ये एक मोठी धावसंख्या अडवलीच्या अगेन्स्ट बनवली होती एडूटने ना. आता मिस टायमिंग आहे, जवळपास कोण तिथं फिल्डर उपस्थित नाहीयेत. एक धाव कंप्लीट झालेली आहे, दुसरीचा प्रयत्न आता जरूर केला जाईल. ओव्हर थ्रो, धावा आहेत मिळतील 2 धावेच्या मदतीने संघाच्या धावसंख्या झाली 2 न पुढे, स्कोरबोर्ड डबल 2 22. लखन जाधव षटका दिल, पुढील चेंडू घेऊन तयार. अगोदरच खेळले, आता चेंडूच्या बॅटचा संपर्क हातात त्याला पाहायला मिळत नाही. चेंडू आपण पाहतोय विकेट किपर करणच्या हातामध्ये. एकूण 2 ओव्हरचा केस त्याला 11ची सरासरी आहे, 22 धावा धावपलकावरती डूट निभ. डॉट बॉलने सुरुवात केलेली. दर्शन यंगस्टर आहे, मात्र जेव्हा जेव्हा त्यांना शेवटची षटक टाकलेली तेव्हा तेव्हा त्यांना इम्प्रेस केलेलं आहे. दर्शनच्या माध्यमातून आजच्या देखील दिवसामध्ये चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळालेली. पुढील चेंडू, यावेळेचा फटका चांगला, टायमिंग प्रचंड सुंदर, चेंडू मिड विकेटला, सिक्सर. नेक्स्ट बॉल, दर्शन कमी केली गती, ऑन साइडला ऑन ड्रायचा फटका, तिकडे वेगाने फिल्डर देखील पोहोचलाय. लॉंग ऑनचा उचलून फेक करेपर्यंत ऑन द स्टंप फेक देखील पाहायला मिळेल. दावीत एक सिंगल असमेल, सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली 1 न पुढे, स्कोरबोर्ड 29 वरती आपल्याला पाहायला मिळते. आणि अजूनही चेंडू आपण बघतो काय शिल्लक आहेत, 3 चेंडू शिल्लक आहेत.
समोरच्या दिशेनं स्लाइस करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र वेगानं चाललेला आहे पॉइंटच्या दिशेनं. चेंडू शोधून फेक केली जाईल तोपर्यंत 2 धावा झालेल्या आहेत कंप्लीट आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 जाती आहे पुढं. स्कोरबोर्ड 31 वरती आपल्याला पाहायला मिळते. एखादा मोठा फटका 35-36 ही धावसंख्या एक चांगली धावसंख्या म्हणू शकतो. बॉलिंग अटॅक चांगला आहे एडुटनेकडं. पुन्हा एकदा त्याच दिशेनं खेळ आहेत. कव्हरच्या दिशेनं चेंडू शोधून फेक केली जाईल. यशला इकडनं स्ट्राईक हवी आहे मात्र ती स्ट्राईक मिळणार नाहीये. रनआउटची मिळते विकेट. धीराजच्या बॅट मधून फटका चांगला आहे. ऑन साइडला खेळले तिकडे डीप मध्ये फिल्डर चेंडू चोचून फेक करतील. 2 धावा दिल्यात कमी. तिसरीचा प्रयत्न व थ्रो. या रन्स महागात पडू शकतील कारण का पाहतो आपण रन्स येत आहेत आणि इथे फायनली विकेट मिळते. 3 धावा दिल्यात कंप्लीट. एकूण बघतो आपण 3 ओव्हरचा जो खेळ आहे तो देखील संपलेला आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना डूटने बीची धावसंख्या एकूण बघतो आपण झालेले 35 झालेला आहे. 36 टार्गेट या मॅच मध्ये मेगा फायनल मध्ये प्रवेश करण्याकरिता निवलीपाडा संघाला. एक सेशन अजूनही बाकी आहे. के असे पुन्हा कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया त्यांना आपण येणाऱ्या 3 ओव्हर मध्ये.
थँक्यू सो मच राहुलजी भोईर सर. नगरसेवक चषकामध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. परत मॅचकडे आजच्या दिवसातील अर्थातच हा शेवटचा सामना. सेमीफायनल डाव दुसरा 36चं टार्गेट आहे. करण ठाकूर आणि रोशन जाधव आघाडीला, तर दुसऱ्या बाजूने एदुटनेचा रोहित पाटील पहिल्या षटकामध्ये. नावात इतकेही नाही आहे त्यामुळे स्टार्ट मॅटर करणार आहे. कारण बहुतांशी जेव्हा जेव्हा ॲव्हरेज स्कोर असतो तेव्हा तेव्हा बॅटर्सच्या माइंडसेटमध्ये देखील एक क्लिअर असतं की विकेट देखील टिकवायचा, धावा देखील बनवायचा. पहिला बॉल पोल करायला गेले होते, व्यवस्थित संपर्क झाला नाही. शॉर्ट स्क्वेअर लेगला बॉल चाललेला, डबलला चान्स. रोशन करणने कॉल दिलाय. ओहो, थ्रो मात्र नो लुक होता आणि त्या गोष्टीचा फायदा झाला. करणचं कौतुक असेल, चांगला कॉल. फार वेगाने डबल साठी तो धावलेला. स्कोर सध्या आपण पाहतोय तो खातो घडतोय. 36चं टार्गेट आहे, 12चं रिक्वायर्ड रन रेट आहे. पुढचा बॉल एज आहे. बॉल चालला मागे. थर्ड मॅन रिजन मध्ये फिल्डर आपल्याला जरूर पाहायला मिळतं. सार्थक सिंगलने टोटल स्कोर सध्या आपण पाहतोय 3 वरती. पार्टनरशिप इम्पॉर्टंट आहे. मी ज्या गोष्टीचा उल्लेख केला की जेव्हा हाय स्कोर असतो तेव्हा बॅटर्सचा माइंडसेटमध्ये क्लिअर असतं की अटॅकच आपल्याला करायचा आहे. मात्र जेव्हा जेव्हा ॲव्हरेज स्कोर असतो तेव्हा तेव्हा माइंडसेट क्लिअर ठेवावा लागतो. बॅट फिरल्या हातात, मिस टायमिंग. पण लॉंग ऑफचा फिल्डर तेजस प्रयत्न तर चांगला केला होता त्याने. फार लांब आपल्याला बॉल पाहायला मिळाला आणि पाहता पाहता इकडे 3 धावा तर पूर्ण करण्यात आलेल्या. फोर्ससाठी देखील करण प्रयत्न करत होता, मात्र इकडे ओव्हरथ्रो होऊन बॅकिंगला आलेले फिल्डर. धावा येत आहेत 3 आणि 3 सोबत स्कोर जर आपण बघितला तर तो 6. चांगला प्रयत्न होता. सबस्टिट्यूट फिल्डर तेजस भोईर. बॉल आणि या षटकातील बाकी आहेत ते 3 बॉल. करण वन्स अगेन. मागच्या दोन्ही मॅचेस मध्ये क्लास बॅटिंग करण कडून. रोहितने देखील तितकीच दर्जेदार बॉलिंग केलेली आहे. थोडासा थांबलाय. फुल पॉवरफुल षटकार. थोडासा पॉज घेतला होता ऍक्शन रिप्ले मध्ये बाय येस अँड देन एक्झिक्यूट करत असताना बॉल डिस्पॅच केलंय. 6 ने धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे 12. चौदा बॉल मध्ये 24 धावांची अजूनही गरज. पुढचा बॉल पुन्हा वेट खेळायला फ्लॅट. आता गॅप मधून पहिल्या बाउन्स वरती चौकार. सोळावरती सध्याचा धाव फलक. 13 बॉल आणि 20 धावा. 13 बॉल स्टार्ट भेटलाय, मात्र विचार बॉलर्सला त्या दृष्टीने करावा लागणार आहे. कारण करणने जी बॅटिंग केली आहे तो जर थांबला नाही, त्याला थांबवता आलं नाही तरी मॅच नसेल त्यांची. ऑफ स्टंपचा बाहेरचा बॉल. वेग जरूर इकडे चांगला, मात्र अंपायर्स कडून सिग्नल आलाय वाईड. धावेत सध्या 17. 13 बॉल 19. खोलाच होता बॉल. ऑन साइडला चालला डीप स्क्वेअर कडे. डबलला चान्स घेतील का? फार वेगाने फिल्डर मागून येईल. बॅकअप धावा सहज 2 आणि अशा 2 धावांसोबत पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 36 धावांना चेस करत असताना धावा बनल्या त्या 19. उर्वरित 12 बॉल 17 धावांची गरज. 12 बॉल 17.
12 बॉल 17. यशकांत, हे षटक आता इंटरेस्टिंग आहे कारण या ओव्हर मध्ये किती येतील. रोशनच्या अगेन्स्ट पहिला डॉट आला. हे जर षटक 2-3 धावांचं गेलं तर लास्ट बॉलर साठी उरतील तर मग मजा असेल. 10-12 रन तरी पाहिजेत लास्ट ओव्हर मध्ये, अन्यथा करण आणि रोशन दोघांचे इरादे स्पष्ट आहेत. लो ऑफुल टॉस वाऱ्यासोबत निघून गेलाय. रोशनचा रॉकेट षटकार. षटकार आलाय आणि धावा 25. आता पाहिजे त्या फक्त 11. वेग चांगला आहे. पडल्यानंतर जो काय राईट झाला बॉल, या वेळेला रोशन त्या फास्टर वन साठी रेडी तर नव्हता. पेसने बीट झालाय. पुढचा बॉल बॅकफुटला कट केलाय. गॅप मध्ये चाललाय का बसला. निहाल येत आहेत. डबलला चान्स, थोडी रिस्की आहे. थ्रो जर चांगला आला तर थ्रो खराब आहे. ओव्हर थ्रो, मागून फिल्डर येतील. ओहो, भाग मिल्का भाग. धावत ते दोघे होते, मजा नेवाईकर घेत होते. धावा झालेल्या त्या. अंपायर किती रन? 6, 7, 8, 5. 30 झाल्यात, 6 पाहिजेत. पूल करायला गेले, संपर्क व्यवस्थित झाला नाही, पण आता ही चान्स एक्स्ट्राने पूर्ण तर झालेली आहे. आणि पाहता पाहता अजून एक धाव. विजयाचा नाहीतर अडवलाय तिकडे फिल्डरने. आता येते ती एक धाव आणि सिंगल सोबत स्कोर सध्या आपण पाहतो तो 33. सो आता बॉल उरले ते शेवटचे 6 बॉल 3. निहाल भंडारी लास्ट ओव्हर आहे. 6 बॉल 3. बॅकफुटला कट करायला गेलेत, मात्र अंपायरचा सिग्नल आहे वाईड. 6 बॉल 2. ग्लान्स गेलाय. सिद्धेश पाटील. सिद्धेश पाटिल मानो की केर है, ये तो मेरे बाई हात का खेळ आहे बॉस. मात्र सामना संपला. अभिनंदन टीम नेवाई पाडा. ग्रामीण फॉर्मॅट मधून नगरसेवक चषकाच्या फायनल मध्ये ते पोहोचलेत. हार्ड लक सतरंगी स्पोर्ट्स दुटने बी. मॅन ऑफ द मॅच आपण देऊयात